मंडळी नमस्कार। भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यप राक्षसाचा वध उंबऱ्यावरती केला होता। त्यामुळे उंबऱ्याला आपल्या संस्कृतीमध्ये पाय लावला जात नाही, उंबऱ्याची पूजा केली जाते। उंबऱ्यावरती नरसिंहदेवांचे अस्तित्व आहे असे समजले जाते, म्हणून आपण उंबऱ्याची पूजा करतो, त्यावर हळद कुंकू वाहतो। ते एक पवित्र स्थान आहे। उंबऱ्यामुळे बाहेरची निगेटिव्ह एनर्जी बाहेरच राहते। घराच्या ईशान्य कोणावरून आपली तब्येत समजते। ईशान्य कोण स्वच्छ साफसफाई केलेला असेल, तिथे अडगळ ठेवू नये, तर घरातील मेंबर्सची तब्येत उत्तम राहते। घराचा आग्नेय कोण ठीक असेल तर घरात धनाचा अभाव राहत नाही। घराच्या साऊथ वेस्ट वरून रिलेशन बघितली जातात। फॅमिली मेंबर्सशी रिलेशन उत्तम राहण्यासाठी साऊथ वेस्ट कोपरा स्वच्छ ठेवावा घराचा। घराची उत्तर दिशा कुबेराची दिशा समजली जाते। ही दिशा स्वच्छ ठेवल्याने कुबेराची कृपा मिळते। घरातल्या मुली आनंदी राहतात, मनाने स्वानंदी स्वच्छ राहतात। पश्चिम दिशेचा ग्रह कोण आहे तर शनी ग्रह आहे। शनी हा कर्मफलदाता ग्रह आहे। पश्चिम दिशा व्यवस्थित असेल तर घरातील मेंबर्सची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते। त्यामुळे घराच्या या सर्व दिशा बिना अडगळीच्या म्हणजे स्वच्छ असणे आवश्यक आहे। आपल्या घरातील निगेटिव्हिटी नाहीशी व्हावी यासाठी कोणत्याही शुभ दिवशी, सणाच्या दिवशी किंवा प्रत्येक गुरुवारी आणि अमावस्या पौर्णिमा या दिवसांना घरामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावे। उंबऱ्यावरती गंगाजल किंवा गोमूत्रामध्ये थोडी हळद टाकून ते पाणी उंबऱ्यावरती शिंपडावे। तसेच या सांगितलेल्या दिवसांना घरातली फरशी बादलीत थोडे मीठ घ्यायचे आणि त्यांनी फरशी पुसून घ्यायची। यामुळे घरातली निगेटिव्हिटी नाहीशी होते। घरामधील फॅमिली मेंबर्सची एकमेकाशी आनंदाने सगळे वागतात। धन्यवाद।